आनंदी मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की युगंधर बरोबर आनंदी त्या फंक्शनला जाणारच आहे, पण हे शिल्पाला आवडलेलं नाही आणि इथे विद्याधरचं काही वेगळंच प्लॅनिंग आहे। इथे माईंनी मात्र आनंदीचे डोळे बनवून खूप मोठं काम केलेलं आहे, कारण आता आनंदी माईंच्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये जाऊ शकणार असते। आता माई आणि बापू आनंदीचा चांगला सराव करून आता माईंनी ते आनंदीच्या साडीवर कॅमेरा लावलेला असतो आणि तो कॅमेरा मोबाईलशी कनेक्ट केलेला असतो आणि कानामध्ये हेडफोन सुद्धा दोघींच्या घातलेले असतात। आता इथे आनंदी हॉल मध्ये असते आणि माई आणि बापू त्यांच्या रूम मध्ये असतात, पण आनंदीला आता कसं चालायचं, कुठे काय करायचं हे सगळं माई तेथूनच सांगत असतात। इथे आता आनंदी हॉल मध्ये या सगळ्या गोष्टींचा सराव करत असते। आता इथे माई आनंदीला सांगत असतात, आनंदी तुझी यापूर्वीची न पाहताही पावलांची टेक्निक आता विसर बर का, आता मी जसं सांगेल तसंच तू करायचंस। त्यावेळेला आनंदी सुद्धा हो म्हणत असते। आता माई काय करतात, समिताच्या फोटोपर्यंत येण्याचा मार्ग तिला सांगत असतात। पहिल्यांदा 10 पावले डावीकडे वळून चालायला सांगतात, नंतर डावीकडे वळून 6 पावले चालायला सांगतात आणि म्हणतात आता तू समिताच्या फोटोजवळ पोहोचलेली आहेस। आता फोटो जवळूनच पाठीमागे माई वळायला सांगतात आणि 4 पावले चालायला सांगतात आणि म्हणतात आता तू सोप्याजवळ पोहोचली, आता तू सोप्याच्या मधोमध बसू शकतेस, बस बरं। त्यावेळेला आनंदी सुद्धा सोप्यावर खाली बसते। आता इथे माई म्हणत असतात, आनंदी मात्र खूपच हुशार आहे, सांगेल तसं बरोबर सोप्यावर बसली आहे। त्यावेळेला बापू म्हणत असतात, आनंदी म्हणजे साक्षात कॉम्प्युटर आहे बघ, कॉम्प्युटर, सगळं तिला सांगितलेलं बरोबर कळतं। त्यावेळेला माई म्हणतात, बरं ठीक आहे, तुमचा हा रेडिओ बंद करा, आता मला या कॉम्प्युटरला अजून सूचना द्यायच्या आहेत। आता माई म्हणत असतात, आनंदी खरंच आपला हा स्पाय कॅमेरा आणि आपली ही आयडिया खूपच काम करत आहे आणि आनंदी तू कुठे कुठे जात आहेस, कुणीकडे वळत आहेस, हे सगळं मला कॅमेऱ्यावर बरोबर दिसत आहे बघ। त्यावेळेला आनंदी सुद्धा म्हणत असते, हो माई खूपच छान आयडिया आहे बघा, आता मला असं वाटत आहे की माझ्या डोळ्यावरची काळी कुट्ट पट्टीच निघाली आहे। आता इथे माई आनंदीला सांगत असतात, आनंदी आता तू त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये गेलीस तर तुला कुणीकडे वळायचंय, कुठे जायचंय, किती पावलं चालायचंय याचं सगळं मार्गदर्शन मी करणार आहे, पण तुला 2 कामं करावी लागतील। एक म्हणजे तू ज्या वेळेला माझ्याशी बोलशील त्यावेळेला अगदी हळू आवाजात बोलायचं। तू जर मोठ्याने आत्ता बोलते जसं बोललीस तर युगंधरला लगेच कळेल की तू काहीतरी बोलत आहे। आता आनंदी म्हणत असते, हो माई तुमचं बरोबर आहे। माई म्हणत असतात, आणखी एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे साडीवर जो तुझ्या कॅमेरा लावला आहे तो खाली नाही पडला पाहिजे आणि त्याच्यावर काहीही झाकण नसलं पाहिजे, म्हणजे त्याच्या पुढे कोणताही पडदा नको, तरच मला व्यवस्थित दिसणार आहे। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो माई अगदी तसंच होईल। तर प्रेक्षकांनो इथे नवीन एक चॅप्टर सुरू केलेला आहे, तो म्हणजे पृथ्वी आणि आरतीची प्रेम कहाणी। इकडे आता पृथ्वी बाथरूम मध्येच रात्रभर झोपलेला असतो आणि त्याचा एवढा हात अवघडलेला असतो की त्याला नीट कपडे सुद्धा घालता येत नसतात। इकडे आता आरती आवरून आलेली असते आणि हा पृथ्वी चांगलाच इवळायला लागलेला असतो की हिने तर माझी रात्रभर खोडच मोठी, हिने मला बाथरूम मध्ये झोपायला लावलं आणि त्याचमुळे माझा आज हात दुखत आहे। आता पृथ्वीला जॉकेट घालायचं असतं, पण त्याला काही केल्याने ते जॉकेट हातात पण घेता येत नसतं आणि अंगात घालता सुद्धा येत नसतं। आता तो स्वतःच बडबडत असतो, एक ना एक दिवस हिला चांगली गंमत दावणार आहे, याचा सगळ्याचा बदला मी घेणार आहे। त्यावेळेला आरती पाठीमागे हे सगळं ऐकत असते। त्यावेळेला आता आरती म्हणते, पृथ्वी सर थोडंसं पाठीमागे बघता का हो? त्यावेळेला आता पृथ्वी पटकन पाठीमागे वळणार, इतक्यातच त्याला जोराने कळा येतात आणि त्याचे हात आणि खांदे दुखायला सुरू होतात। आता हे पाहून आरतीला हसू आलेलं असतं। आता पृथ्वी म्हणत असतो, त्रासात असलेल्या माणसाला बघून हसतेस, तुला लाज सुद्धा वाटत नाही का? तुला माझं खूप मोठं पाप लागणार आहे हे बघ, रात्रभर मला बाथरूम मध्ये झोपवलंस आणि तुझ्यामुळेच मला हा त्रास होत आहे। आता इकडे आरती फाईल बघत असते आणि पृथ्वी ते जॉकेट घालण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्याने त्याला ते जॉकेट घालताच येत नसतं, एवढे त्याचे हात आणि खांदे दुखायला लागलेले असतात। आता ते आरती पाहत असते पण काहीच बोलत नाही। हा आता पृथ्वी बरंच धडपड करत असतो, म्हणून आता आरती म्हणत असते, पृथ्वी सर थोडासा युगो बाजूला ठेवलात आणि माझ्याकडे मदत मागितलीत तर मी नक्की तुम्हाला मदत करणार, अजिबात नाही मानणार नाही। त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, मी आणि तुझ्याकडे मदत मागणार, अजिबात नाही। आता आरती म्हणत असते, बरं ठीक आहे मग कर प्रयत्न, घाल तुझं तू। आता आरती म्हणत असते, बरं ठीक आहे करा प्रयत्न, घाला तुमचं तुम्ही। त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, हो हो घालणारच आहे माझं मी। हे बघ, एक परीस वाघ उपाशी राहील पण गवत खाणार नाही, तसंच मी तुझ्या समोर कधीही मदतीचा हात पसरणार नाही। आता आरती म्हणत असते, पृथ्वी सर तुम्ही काहीही म्हणा, पण आपल्याला महत्त्वाच्या मीटिंगला सुद्धा जायचं आहे आणि ऑलरेडी तिकडे जाण्यासाठी आपल्याला उशीर होत आहे आणि असं म्हणतात की महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचलं पाहिजे आणि माझे आबा मला नेहमी सांगतात, अडचणीत
असलेल्या माणसाला नेहमी मदत करायची, भलेही तो स्वतःला वाघ का म्हणून घेईना. आता इथे पृथ्वी तिला काहीतरी म्हणणार इतक्यातच आरती त्याला गप्पच बसवते आणि स्वतः त्याच्याजवळ जाते आणि त्याचं जॉकेट घालण्यासाठी प्रयत्न करते. आता जॉकेट घालताना हे दोघे एकमेकांजवळ खूपच आलेले असतात. आता पृथ्वी एकसारखा आरतीच्या चेहऱ्याकडे बघत असतो आणि आरती सुद्धा जॉकेट घालत घालतच पृथ्वीच्या चेहऱ्याकडे बघत असते. तर आता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार हे नक्की. आता इकडे माई आनंदीला किचनमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्या म्हणत असतात, आनंदी उठ बरं. आता त्याला आनंदी उठून उभी राहते. आता माई म्हणतात, चल आता इथून पुढे 8 पावले जा बरं, तुला एक पिलर लागेल. त्याला आनंदी हळूवार 8 पावले जाते तर खरंच तिला पिलर लागतो. आता आनंदी खुश होते, हो माई लागला असं म्हणते. आता माई म्हणतात, आता 6 पावले डावीकडे चाल. त्याला आनंदी डावीकडे वळते आणि 6 पावले चालते. माई म्हणतात, आता तुला किचनचा पिलर लागला असेल. त्याला आनंदी म्हणते, हो. आता इकडे माई आनंदीला सगळ्या किचनमध्ये कुठे काय आहे, किती पावलांवर आहे हे सगळं मार्गदर्शन करत असतात. आता ते झाल्यानंतर आनंदीला किचनच्या बाहेर माई आणतात. आता इथे आनंदी हॉलमध्ये येऊन उभारलेली असते. आता माई काय करतात, आनंदीला सोप्यापर्यंत जाण्यासाठी पावलं सांगत असतात. आता इथे माई सांगतील तसं आनंदी हॉलमध्ये आलेली असते. आता माई पुन्हा आनंदीला इकडे वळ तिकडे वळ सांगत असतात. तेवढ्यातच युगंधर खाली हॉलमध्ये आलेला असतो. आता बापू म्हणत असतात, अगं आनंदी थांब थोडा वेळ, युगंधर खाली आला आहे. त्यावेळेला आनंदी जागच्या जागीच थांबते. आता इथे युगंधर येऊन डायरेक्ट समिताच्या फोटोसमोर जातो. आता माई म्हणत असतात, आनंदी अजिबात चालू नकोस, उभार तिथेच. युगंधर समिताच्या फोटोसमोर गेला आहे. त्यावेळेला आनंदी आता तिथेच थांबलेली असते. आता माई म्हणत असतात, आनंदी आता तुला युगंधरशी बोलायचं आहे हां. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो माई काय गरज आहे, नको ना, काही कामच नाही आहे, कशाला बोलायचं. त्यावेळेला माई म्हणतात, अगं आनंदी अशी काय करतेस, त्या अवॉर्ड फंक्शनला तुला युगंधर बरोबरच जायचं आहे ना, मग त्याच्यासोबत बोललीस तर तुझा आत्मविश्वास सुद्धा वाढेल ना. आता काय करतात, इकडे युगंधर समिताच्या फोटोजवळ पूजन करत असतो आणि आनंदीला युगंधर समोर आणून उभा करायचं असतं. त्याचनुसार माई आनंदीला मार्गदर्शन करत असतात. इकडे वळ तिकडे वळ असं म्हणून बरोबर सोप्याजवळ आनंदीला आणून उभं करतात. इथे युगंधर समिताच्या फोटोकडे पाहून म्हणत असतो, आज मला एवढा मोठा अवॉर्ड मिळत आहे, त्याचं सगळं श्रेय तुला जातं बघ, तुझ्यामुळेच हे शक्य झालं आहे. माझ्या आयुष्यात हा चांगला दिवस आला आहे फक्त तुझ्यामुळेच. आता हे सगळं माई ऐकत असतात. आता हेच ऐकून माई आनंदीला सांगत असतात, आनंदी आता तू युगंधरला असं म्हणायचं आहेस की जेवढं श्रेय समिताताईंचं आहे तेवढं श्रेय तुमचं सुद्धा आहे आणि मला तुम्हाला सुद्धा चंदनाचा टीका लावण्याची परवानगी द्या. त्याला आता युगंधर इकडे समिताच्या फोटोला चंदनचा टीका लावत असतो. हे ऐकून युगंधर मागे वळतो. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब या अवॉर्डसाठी समिताताईंचं जेवढं श्रेय आहे तेवढं श्रेय तुमचं सुद्धा आहे. मग आता तुम्ही समिताताईंच्या फोटोला चंदन लावलं तसंच मला सुद्धा तुम्हाला टीका लावण्याची परवानगी द्या. आता इथे युगंधर तिला पाहून म्हणत असतो, आनंदी तू आता या वेळेला इथे काय करत आहेस. त्यावेळेला आनंदी पुन्हा म्हणते, मालक साहेब मला सुद्धा तुम्हाला चंदनाचा टीका लावायचा आहे आणि त्याचीच परवानगी द्या. आता युगंधर सुद्धा आनंदीला चंदनाचा टीका लावण्याची परवानगी देतो आणि हे धर वाटी म्हणतो. आता माई कानात हेडफोन असतो ना, माई तिकडून सांगत असतात, आनंदी त्याने वाटी पुढे केली आहे, आता उजव्या हाताने ती वाटी तू तुझ्या हातामध्ये घे. आता इथे माई आनंदीला बरोबर कपाळाच्या मधोमध टीका लावण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतात. 90 डिग्रीमध्ये हात वर करायला सांगतात आणि कपाळाच्या मधोमध बोट गेल्यानंतर हात तिथे लाव लाव म्हणतात आणि आनंदीला व्यवस्थित टीका लावण्यासाठी मदत करतात. आता इथे आनंदीने बरोबर टीका युगंधरच्या कपाळावर लावलेला असतो. आता इथे युगंधर सुद्धा धन्यवाद असा आनंदीला म्हणतो. आता हा टीका एकदम बरोबर लागला आहे म्हणल्यावर माईंना होतो एक वेगळाच आनंद. त्या मोठ्यानेच ओरडायला सुरू करत असतात, लावला एकदम बरोबर टीका लावला, मिशन सक्सेसफुल झाला आहे. आता हा आवाज हॉल पर्यंत येतो, युगंधरला आणि आनंदीला सुद्धा येतो. आता बापू म्हणतात, अगं हळू ओरड की, हेडफोन लावलेत ना, तिचा कान फुटेल की. आता इथे युगंधर म्हणत असतो, माई माई का ओरडायला लागलेत बरं असं. त्याला माई सुद्धा सावध झालेले असतात. आता आनंदी सांभाळून घेते आणि म्हणत असते, ते काय ना मालक साहेब, माई आता लहान मुलांच्या जे गेम असतात ना त्या खेळायला लागल्या आहेत आणि एखादी लेवल पार केली की त्या अचानकच अशा ओरडायला सुरू करतात. त्याला युगंधर म्हणतो, काय माई पण लहान मुलांसारखं वागतात. आता इकडे माई म्हणत असतात, बरं झालं आनंदीने मला अगदी छान सांभाळून घेतला आहे
आता ती वाटी टेबलवर ठेवण्यासाठी आनंदीला माई मार्गदर्शन करतात आणि आनंदी ती वाटी टेबलवर खाली ठेवते. आता इकडे माई आनंदीला म्हणत असतात, आनंदी आता सरळ हळूहळू आमच्या रूमकडे ये बरं. आता आनंदी माईंकडे निघून जाते. तेवढ्यात शिल्पा हॉलमध्ये आलेली असते. आता युगंधर शिल्पाला पाहून म्हणत असतो, ताई बरं झालं तू खाली आलीस, तुझ्याकडे माझं खूप महत्त्वाचं काम होतं. आम्ही ज्या अवॉर्ड फंक्शनला निघालो आहे तिथे महाराष्ट्रीयन पारंपरिक लुकमध्ये आम्हाला जायचं आहे, म्हणून आनंदीला एक छानशी साडी दे आणि तिला दागदागिने घाल आणि सगळी काही मदत तिला कर. मी फॅक्टरीमध्ये माझी मीटिंग आहे ती करणार आहे आणि तसाच तिकडे पोहोचणार आहे. ताई काही सुद्धा गडबड करू नकोस, आनंदीला व्यवस्थित तयार करूनच पाठव असं म्हणतो आणि युगंधर तेथून निघून जातो फॅक्टरीमध्ये. आता इकडे शिल्पा पाठीमागे म्हणत असते, या कचऱ्यातनं उचलून आणलेल्या मुलगीला मी तयार करणार माझ्या हातात. आता इकडे पृथ्वी आणि आरतीचा सीन दाखवला आहे. आता पृथ्वीचा हात ना इकडे होत असतो ना तिकडे, ना वर ना खाली, त्याचा हात खूप दुखायला लागलेला असतो. म्हणून आता आरती कंगवा घेते आणि त्याचा भांग पाडायला सुरू करते. पुन्हा पृथ्वी एकसारखा आरतीकडेच पाहायला लागलेला असतो. आता आरतीने भांग पाडून झाल्यानंतर तो तिला थँक्यू असं म्हणतो. आता पृथ्वी म्हणत असतो, आरती आता तू सुद्धा तयार हो. त्यावेळेला आरती म्हणते, अरे असं काय करतोयस, मी तर तयारच आहे ना, हे काय रेडीच आहे मी. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, तू अशी या कपड्यांमध्ये मीटिंगला येणार आहेस, खूप मोठी लोक आहेत ती आणि तू अशी येणार आहेस का. त्यावेळेला आरती म्हणत असते, या कपड्यांना काय झालं आहे, ही कपडे चांगलीच आहे. आता पृथ्वी आरतीच्या दंडाला धरतो आणि पाठीमागे वळवतो आणि म्हणतो, हे बघ तू या कपड्यांमध्ये अतिशय मिडिओकर वाटायला लागली आहेस. आता पृथ्वी आरतीच्या हाताला धरतो आणि पाठीमागे वळवतो आणि म्हणतो, अगं तू अशा कपड्यांमध्ये येणार आहेस का मीटिंगला, या कपड्यांमध्ये तू अतिशय मिडिओकर वाटायला लागली आहेस आणि हे बघ तू माझ्याबरोबर मीटिंगला यायला लागली आहेस, त्याच्यामुळे या कपड्यांमध्ये तू अजिबात येणार नाही. आता आरती म्हणत असते, काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्या कपड्यांशी, कपडे चांगले तर आहेत आणि मी नेहमी अशीच कपडे वापरते, घरात असो किंवा बाहेर जाताना माझ्याकडे असेच कपडे आहेत आणि मी अशीच कपडे घालते. आता पृथ्वी म्हणत असतो, हे बघ आरती काहीतरी बदल करावाच लागेल असं म्हणतो आणि तो तिच्या जवळ जातो आणि तो तिच्या केसात हात घालणार असतो. तेवढ्यातच आरती लाजून बाजूलाच होते. त्यावेळेला पृथ्वी पुन्हा आरतीच्या हाताला धरतो आणि थांबवतो. आता पृथ्वी काय करतो, आरतीने केसामध्ये एक क्लिप लावलेली असते, ती क्लिप काढतो आणि तिचे केस खाली सोडतो आणि स्वतःच्या हाताने अगदी व्यवस्थित करतो. आता आरती पृथ्वीकडे बघतच बसलेली असते. आता पृथ्वी आरतीचे केस एवढे छान करतो की आरतीचा लुक खूप छान दिसत असतो. आता पृथ्वी काय करतो, आरतीची काजल पेन्सिल घेतो आणि आरतीच्या कपाळावर एक छोटीशी टिकली लावतो. आता इथे पृथ्वी एकसारखा आरतीकडे बघत असतो. आरती म्हणत असते, काय झालं सर, असं का बघताय, मी छान दिसत नाहीये का. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, तसं नाही, आता तू खूपच सुंदर दिसत आहेस, आता मी तुला सहन करू शकतो. आता इथे पृथ्वी काय करतो, त्याची बॅग घेतो आणि पटकन चल असं आरतीला म्हणतो आणि रूम मधून बाहेर जातो. आता इथे आरती मात्र वेगळ्याच भ्रमात असते, कारण तिला आता पृथ्वीकडे अट्रॅक्शन वाटायला लागलेलं असतं. आता पृथ्वी पुन्हा बाहेरून आरती चल पटकन अशी हाक मारल्यानंतर आरती स्वतःला आरशामध्ये बघते आणि हलकीशी हसते. आता इथे आनंदी माईंच्या रूम मध्ये येऊन पोहोचलेली असते. त्यावेळेला माई आनंदीला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, आली माझ्या बरोबर, एकदम बरोबर आली. त्यावेळेला आनंदी सुद्धा खूप खुश असते. आनंदी म्हणत असते, माई तुमच्यामुळे मी आज इतकी बिंदास्त चालू शकत आहे आणि मालक साहेबांबरोबर त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये जाऊ शकणार आहे आणि माई खरंच तुमच्यामुळे आज हे सगळं शक्य झाले बघा. आता बापू म्हणत असतात, हा आनंदी, आज तुझ्या या आनंदामुळे हे सगळं घर आज उजळून निघले बघ असं म्हणून तिघे सुद्धा खदा हसायला लागलेले असतात. तेवढ्यातच आता शिल्पाचं ग्रहण इथे लागलेलं असतं, म्हणजे शिल्पा तेथे आलेली असते आणि म्हणत असते, एवढ्या जोराने खदादा हसायला काय झालं बरं, नेमकं असं काय घडलं मला तरी कळू दे. आता आनंदी, माई, बापू सगळे शांत होतात. आता शिल्पा म्हणत असते, आणि ये आनंदी, तुझ्या या सुपीक डोक्यातून काही आयडिया बाहेर आले की नाही, तू युगंधरला काय कारण सांगणार आहेस बरं अवॉर्ड फंक्शनला न जाण्यासाठी. आता शिल्पा पुन्हा आनंदीवर चिडलेली असते, अगं बोल ना, काय सांगणार आहेस, या अवॉर्ड फंक्शनला अजिबात जायचं नाहीस तू. त्यावेळेला आनंदी शांतच उभा राहिलेली असते. आता बापू म्हणत असतात, अगं शिल्पा, हिने आणि आनंदीने अवॉर्ड फंक्शनला जाण्यासाठी एक भन्नाट उपाय शोधला आहे. आता आनंदी बिंदास्त त्या अवॉर्ड फंक्शनला जाऊ शकते. आता शिल्पा म्हणत असते, अच्छा काय तोडगा काढला आहे, काय उपाय काढला आहे, मला तरी सांगा. त्यावेळेला माई म्हणत असतात, शिल्पा बापू बरोबर बोलत आहेत, आनंदी या फंक्शनला जाणार आणि जरूर जाणार. आता माई सगळं त्या स्पाय कॅमेरा बद्दल आणि हेडफोन बद्दल सांगतात आणि माई हे सुद्धा सांगतात की मी आनंदीला मार्गदर्शन करणार आहे आणि आनंदी त्याचप्रमाणे त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये वागणार आहे, चालणार आहे. त्याला बापू म्हणतात, अगं हो शिल्पा, जसं ही सांगेल तसं
घेऊनच सगळ्या हॉलभर आनंदी आता फिरली बघ. आता इकडे आनंदीला खूपच आनंद होत असतो की माई बापू तिच्या पाठीशी आहेत. आता बापू म्हणतात अगं एवढंच नाही तर तिने युगंधरच्या कपाळावर खूप छान चंदनाचा टिकला लावला बघ आणि एकदम बरोबर लावला. आनंदी खूपच हुशार आहे बघ. आता शिल्पा म्हणतात वा काय आयडिया काढले, एक नंबरची बकवास आयडिया आहे. तुमच्या या खेळण्यातल्या कॅमेऱ्याने हिचं आंधळं पण जाणार आहे का. त्यावेळेला पुन्हा शिल्पा आनंदीला धमकावून सांगत असते तू या कार्यक्रमाला जायचं नाहीस म्हणजे नाहीस. आता शिल्पा तेथून जात असते रागाने. तेवढ्यातच आनंदी पाठीमागून म्हणत असते नाही शिल्पाताई मी या अवॉर्ड फंक्शनला जाणार म्हणजे जाणारच. आता आनंदी शिल्पासमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते ताईसाहेब तुम्ही आजपर्यंत मला जे काही सांगितलं जे काही आदेश दिले ते मी एक मोलकरीण म्हणून केले सुद्धा आणि पाळले सुद्धा आणि त्याचा स्वीकार केला आहे. पण आज गोष्ट वेगळी आहे. आज मालक साहेबांच्या कष्टाच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार आहे आणि त्यांची इच्छा आहे की त्यांची पत्नी म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहावी आणि मालक साहेबांबरोबर जाण्याची किंवा या निंबाळकरांच्या दागदागिन्याची किंवा मान सन्मानाची अजिबात मला गरज नाहीये आणि मी अपेक्षा सुद्धा करत नाहीये. पण मी जर तेथे नाही गेलो तर मालक साहेबांची आज विनाकारण नाचक्की होईल आणि मालक साहेबांनी अगोदरच मीडियावाल्यांना सांगून ठेवलं आहे की त्यांच्याबरोबर मी सुद्धा तेथे येणार आहे. आणि ताईसाहेब तुम्हाला या गोष्टीसाठी मला जर कोणती शिक्षा द्यायची असेल तर ती द्या आणि ती मला मान्य आहे आणि आज मी माझा पत्नी धर्म निभावणारच आहे. मी त्यांच्याबरोबर जाणार म्हणजे जाणारच आणि तसंही सगळं सत्य मुलांना सुद्धा माहीत झालं आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात जाणार म्हणजे जाणार. आता इकडे आनंदीचं बोलणं ऐकून शिल्पा रागानेच तेथून निघून जाते. आता इकडे हे सगळं बोलणं विद्याधरने ऐकलेलं असतं आणि हा विद्याधर आता स्वतःच्या मनातच म्हणत असतो युगंधर आज या अवॉर्ड फंक्शनमध्ये या आनंदी बरोबर जाणार आहेस काय. जा जा आज मीडिया पुढे तुझ्या सगळ्या इज्जतीचं खोबरं कसं करतो ते नुसतं बघतच बस. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये आपल्याला आनंदीचं एक आगळं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे आणि पुढील भागामध्ये हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की ते अवॉर्ड फंक्शनमध्ये आनंदीला युगंधर समजावून घेणार आहे आणि युगंधरला आनंदी समजावून घेणार आहे. म्हणजेच आनंदी इथे आता मॉडर्न कपड्यांमध्ये त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये गेलेली असते आणि ते पाहून युगंधरला खूपच वेगळं वाटलेलं असतं. आता आनंदी त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसते, अशीच वागत असते हे युगंधरला कळतं आणि युगंधर काय करतो स्वतःच्या खांद्यावरची शाल काढतो आणि आनंदीच्या खांद्याभोवतीने गुंडाळतो. त्यावेळेला आनंदीला खूपच छान वाटतं. इकडे आता मीडियावाले युगंधरला इंग्लिशमध्ये धडाधड प्रश्न विचारायला लागलेले असतात. आता आनंदीला माहीत असतं की युगंधरला तर इंग्लिश बोलताच येत नाही आणि कळत सुद्धा नाही. म्हणून आता त्याची ही बाजू समजावून घेण्यासाठी आनंदी स्वतः मीडियासमोर जाते आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरू करते आणि ते पाहून युगंधरला खूपच छान वाटत असतं. म्हणजे आनंदीने इथे आता युगंधरला सांभाळून घेऊन युगंधरचं पुन्हा एकदा मन जिंकलेलं आहे. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. आनंदी आणि युगंधर आता या अवॉर्ड फंक्शनमध्ये गेले तर आहेत पण आता याच्यातीलच काही फोटो किंवा व्हिडिओ ज्यावेळेला पृथ्वी पाहिल त्यावेळेला खूप मोठा धमाका होणार आहे आणि हे सगळं प्लॅनिंग या विद्याधरने केलेलं आहे. तर नेहमीप्रमाणेच या विद्याधरचं प्लॅनिंग फ्लॉप होईल का. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटते पृथ्वी समोर आनंदी आणि युगंधरचं सत्य येईल का आणि ज्यावेळेला येईल त्यावेळेला पृथ्वी आनंदीचा आई म्हणून स्वीकार करेल का. तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या मालिकेचे या आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.